नमस्कार. आज आपण बनवणार आहेत बडीशेपपासनं बनवणारं उसाच्या रसासारखी टेस्ट असलेलं सरबत. मी तुम्हाला दाखवते. त्याच्याकरता मी हे 1 कप घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून बडीशेप घेते आणि ही थोडीशी मिक्सरवर ग्राइंड करते आणि तुम्हाला दाखवते. मिक्सरचा आवाज जरा जास्त होतो, त्यामुळे मी तुम्हाला झाल्यानंतर दाखवते. बडीशेपची पावडर झालेली आहे. आता आपण टाकू ह्याच्यामध्ये साखर. तुम्हाला किती हवी त्याप्रमाणे तुम्ही साखर टाका. तुम्ही किती ग्लास बनवताय, एक चमचा 1 ग्लास करता साखर बस होते. आपण हे झालं हे दाखवते मी तुम्हाला. आता मी परत ह्याला एकदा ग्राइंड करून घेते. बडीशेप हा खूप कडक असल्यामुळे आपल्याला त्याला सेपरेटली ग्राइंड करावा लागतो. साखर आणि बडीशेप हे मी ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये घालते 1 कप पाणी. मी घालणार आहे 1 कप पाणी. आणि 2-3 आईस क्यूब. हे मी आईस क्यूब टाकते. आणि आपण ह्याला आता परत एकदा मिक्सीमधून ग्राइंड करून घेऊया. हे आपलं झालेले आहे सरबत. आपण ह्याला आता गाळून घेऊया. हे सेम उसाच्या रसासारखीच टेस्ट लागते. आयुर्वेदिक आहे, सोप आहे. फक्त तुम्हाला साखर नको असेल तर त्याच्यामध्ये साखरेच्या ऐवजी गुळही घालू शकता, पण साखरेने टेस्ट सेम उसाच्या रसासारखे येते. हे आपण ह्याला गाळून घेऊया. सेम टू सेम हा उसाच्या रसासारखाच दिसतोय. आपण आता ग्लासामध्ये ओतून तुम्हाला दाखवते. तुम्हाला किती थंड हवं त्याप्रमाणे. सेम टू सेम उसाचाच रस. बडीशेपचं सरबत. बाहेरून आलात, खूप गरम होते, तहान जात नाही आहे, तर हे आयुर्वेदिक बडीशेप सरबत लगेच करून घ्यायचं. झटपट होणारं आणि 2 ते 3 मिनटामध्येच हे होतं. सगळे घरी अवेलेबल असतात साहित्य. आपल्याला काहीही आणायचं नाही आहे बाहेरून. बडीशेप घरात असतो, साखर घरात असते, पाणीही घरात असतं आणि फ्रीजमध्ये आईसही असतं. त्यामुळे झटपट करायचं आणि प्यायचं. कसं वाटलं ते सांगा. टेस्ट बनवून बघा आणि टेस्ट करा. माझे सरबतची रेसिपी आवडल्यास शेअर करा, कमेंट करा आणि लाईक जरूर करा. माझं यूट्यूब चॅनल आहे टमी टंग स्वाद. चॅनलवर जाऊन सबस्क्राईब जरूर नक्की करा. थँक्यू 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 थँक्यू.
तुम्हाला हवं तर थोडंसं तुम्ही लेमनसुद्धा ह्याच्यामध्ये पिळू शकता, 2-4 थेंब. मिक्स करा आणि टेस्ट करा. थँक्यू.